नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि चला तर आता खूप लेट झालं आहे. ॲक्च्युली ह्या व्हिडिओज थोड्याशा जुन्या झाल्या आहेत. मी गावी होती तेव्हाच्या या आठवणी आहेत. आणि कृषिका तिच्या बाबासोबत खूप एन्जॉय करते आहे. आणि ॲक्च्युली मला माझ्या माहेरून सासरी जायचं होतं कारण आमच्या गावाची जत्रा होती. सो भरपूर जणांना माहिती असेल की वाहिरा श्रीक्षेत्र वाहिरा तालुका आष्टी जिल्हा बीडमध्ये शेख महमद बाबाची यात्रा असते मार्चमध्ये. सो त्याच्यासाठीच आम्हालाही जायचं होतं. सो आता चला, हे मंदिर आहे माझ्या सासरचं आणि खूप छान असं वाटत होतं. ॲक्च्युली आम्ही थोडं दुपारी गेलो होतो, खूप गरमी होत होती आणि खूप गरम होतं. आणि त्याच्यासोबतच आम्ही म्हटलं चला आपण मंदिराची पण एक क्लिप दाखवूया सर्वांना. सो अशा प्रकारे आम्ही एक दिवस आधी, म्हणजे उद्या यात्रा आहे तर एक दिवस आधी आम्ही कृषिकाला घेऊन गेलो तिच्या पाया पडण्यासाठी, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जर खूप सारी गर्दी असेल, तिला कदाचित जर दर्शन नाही भेटलं तर आपण आदल्या दिवशी जाऊन दर्शन घेऊया. या हिशोबाने तिच्या बाबांनी आधी आपण म्हटलं जाऊया. सो आम्ही सर्वजण गेलो. दर्शन छान झालं, खूप छान वाटत होतं. थोडं ऊन होतं म्हणून थोडं गरम झालं म्हणून जास्त वेळ काही थांबलो नाही, कारण घरीही जायचं होतं, तयारीही करायची होती. आणि तिच्या बाबांनी जसं सांगितलं होतं की ॲक्च्युली तिचं म्हणजे एक गोणी नारळाचं हे करायचं होतं, पूर्ण पायऱ्यांवर फोडायचे होते नारळ. त्यासाठी पण आम्हाला खूप सारी तयारी वगैरे करायची होती. सो खूप घाई गडबड झाली होती. सो त्या हिशोबाने आम्ही लवकर जायचं म्हटलं, चला आपण लवकर जाऊया. थोडा वेळ तिथे बसलो, दर्शन वगैरे घेतलं, छान वाटत होतं. जत्राही भरली होती, खूप छान असे पाळणे वगैरे आले होते, भरपूर सारे स्टॉल वगैरे सर्व काही झालं होतं चालू. सो अशा प्रकारे हे सर्वजण, मी जेवढा क्लिप घेता आल्या, ॲक्च्युली खूप गडबडीत होती. सो जितकं मला क्लिप घेता आल्या, जितक्या कॅप्चर करता आलं तेवढं मी कॅप्चर केलं. सो जो कोणी याजवळ असेल त्याने मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही यात्रेला गेलात का. आणि हा माझा दादाचा मुलगा, थोडंसं आम्ही सोबत मी गाडी वगैरे जात होतो, त्यालाही चांगली गाडी येते. सो म्हटलं चला आपण ड्रायव्हिंग तर थोडीशी एक क्लिप टाकूया. आणि हा आहे यात्राच्या दिवशीची क्लिप. आम्ही सकाळ यात्रेला गेलो होतो आणि सकाळचं इतकं छान वातावरण होतं आणि इतकं छान वाटत होतं. सकाळ असं मस्तपैकी सूर्य उगवला होता, वातावरणही खूप छान होतं आणि जितकं फ्रेश वाटतं ना गावाकडे ते कुठेच नव्हे. सो मी ॲक्च्युली माझ्या दाजींसोबत, म्हणजेच माझ्या मोठ्या नंदाबाईसोबत आम्ही सर्वजण आलो होतो मंदिरात पाया पडायसाठी. आणि आम्ही खूप सुंदर असं वातावरण वाटत होतं सकाळ. आणि कृषिका झोपली होती, सो तिला घेऊनच गेलो होतो. आणि जसं की माझ्या नणंद आणि माझे सासूबाई, त्यांनी ते जे आपण म्हणतो ना की पाया पडायसाठी आपलं जे सर्व गोष्टी असतात, तर त्यांचं देवाला दरवेळेस त्या या प्रकारे दर्शन वगैरे घेतात. सो आम्ही या प्रकारे, आता तुमच्याकडे काय म्हणतात आय डोंट नो ॲक्च्युली. सो अशा प्रकारे जेवढ्या थोड्याशा क्लिप घेता आल्यात आम्ही घेतल्या सकाळच्या. आणि खूप छान असं दर्शन झालं आमचं. आणि सर्व स्टॉल वगैरे तर चालूच झालेले. आणि आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं होतं सकाळ छान असं दर्शन पण मिळालं. आणि गर्दीही नव्हती सकाळ कारण कदाचित थोडं उशिराने गर्दी होणार असेल. आम्ही 7 वाजता गेलेलो, सो काही गर्दी नाही मिळाली. आणि दर्शनही छान झालं आणि कृषिकालाही खूप छान वाटत होतं. आणि ती झोपलेलीच होती ॲक्च्युली, कारण सकाळ मी तिला घेऊन आले ती झोपलेलीच होती. सो म्हटलं चला आपण दर्शन वगैरे घेतलं. तिचे बाबा नारळ वगैरे फोडत होते पायऱ्यांवर, त्यामुळे ते इथं काही आमच्यासोबत नव्हते, पण आम्ही सर्वजण होतो. थोडीशी गर्दी होती. सो अशा प्रकारे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि छान वाटलं की आता जवळजवळ 2 वर्षानंतर आमचं यात्रेला येणं झालं. कारण ह्याच्या आधी तर यायचं एक वर्ष तर आलो होतो, त्याच्यानंतर मग कृषिका होती वगैरे तर मग जमलं नाही. नंतर ती उठली आणि मग आम्ही सर्व दर्शन वगैरे घेतलं. मग आम्ही थोडंसं निघालो तर तेव्हा तिचे बाबा आले दर्शन करायला, तर नारळ वगैरे फोडून झालं होतं. सो मग म्हटलं चला आता त्यांचे पण थोडीफार क्लिप्स घ्यावेत. हा माझा जाऊबाईचा मुलगा आहे आयुष, त्यालाही थोडेसे फोटो घेतले. छोट्याशा मेमरीज आहेत माझ्या नंदाबा, सासू आणि पूर्ण फॅमिलीसोबत थोडेसे फोटोजचे क्लिप्स घेतल्या, जेणेकरून ही आठवणीत राहावी ह्या माझ्या सासूबाई. सो अशा प्रकारे सर्व फोटोज वगैरे घेतले. छान वाटलं सर्वांसोबत, छान आनंदाने यात्रा सेलिब्रेट केली. तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय.